विद्यार्थी मित्र, 11वी वाणिज्यमध्ये पुन्हा एकदा आज मी तुमचं स्वागत करतो। आपण 11वी वाणिज्याच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाला सुरुवात केलेली आहे। त्याचं आपण इंट्रोडक्शन पाहतोय। हे पाहत असताना आपण अगदी थोड्या वेळासाठी त्याची सुरुवात केलेली आहे। आजच्या तासाला मी तुम्हाला परत एकदा या इंट्रोडक्शनकडे, या प्रास्ताविकाकडे घेऊन जातो आणि अकाउंट हा जो विषय आहे या विषयाच्या संदर्भामध्ये थोडासा विचार तुमच्यासमोर मांडतो। मित्रहो, वाणिज्य शाखेतील या विषयाला आपण सुरुवात करत असताना असा विचार केला होता की या विषयाबद्दल आपल्याला एक नवखेपणा असण्याचं कारण आहे, कारण बऱ्याचशा संकल्पना, बरेचसे शब्दसमूह आपण प्रथमच 11वी मध्ये आल्यानंतर विचारात घेतोय, जे की 10वी पर्यंत आपण विचारात घेतलेले नाही। आपल्याला माहित असेल की वाणिज्य शाखा ही एका व्यवसायाशी संबंधित असलेली, म्हणजे व्यवसायाचा संबंध असलेली ही एक शाखा आहे। व्यावसायिकतेच्या अंतर्गतामध्ये जर आपण बघितलं तर खरेदी असेल, विक्री असेल, वेगवेगळ्या प्रकारचे विनिमय असतील, या संदर्भात जेवढेही काही आर्थिक स्वरूपाचे व्यवहार होतात त्या व्यवहारांचा विचार आपल्याला या ठिकाणी पर्टिक्युलर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये करायचा आहे। आणि म्हणूनच हे सगळं पाहत असताना मी तुम्हाला सांगितलं की उद्योग व्यवसायाच्या अंतर्गत व्यापारामध्ये जे पण काही रोख स्वरूपाचे व्यवहार या ठिकाणी केले जातात, त्या झालेल्या सर्व व्यवहारांना एक व्यक्ती म्हणून किंवा एक व्यवसायाचा मालक म्हणून ते सगळे व्यवहार स्वतःच्या स्मरणात ठेवणं एक व्यक्ती म्हणून निश्चितच मर्यादेच्या बाहेर आहे, कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे। मात्र व्यवसायामध्ये वर्षभर जेवढेही व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या अंतर्गत तो व्यावसायिक खऱ्या अर्थाने नफ्यात आहे की तोट्यात हे त्याला शोधायचं असेल तर ते सगळे व्यवहार त्याने ज्या तारखेपासून सुरुवात केलेली आहे तेथून तर वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत, वास्तविक पाहता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 एप्रिल ते 31 मार्च हे फायनान्शियल इयर आहे, आर्थिक वर्ष आहे। 1 एप्रिलला व्यवसायातल्या व्यवहारांच्या नोंदी करायला सुरुवात केल्या जातात, ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात केली जाते। 31 मार्च पर्यंत ते आपल्याला पूर्ण करावं लागतं आणि 31 मार्च नंतर आपण ते सगळे व्यवहार एकत्रितरित्या तपासतो। मग त्या व्यवसायामध्ये नफा झाला की तोटा ते शोधलं जातं। मित्रहो, अशा प्रकारचे सगळे व्यवहार एखाद्या व्यक्तीला मालक म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परंतु ते त्याला शक्य नाही। किती व्यवहार लक्षात ठेवणार तो दिवसभरातले? आणि म्हणून ते सगळे व्यवहार त्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवावे लागतात, त्याचं रेकॉर्ड करावं लागतं। अशा प्रकारचं रेकॉर्ड करण्याच्या या पद्धतीला अकाउंट असं म्हटलं जातं। इथपर्यंत आपण कालच्या तासात विचार केला होता। आपण या ठिकाणी हा विचार करायचा आहे की आपल्याही अवतीभोवती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, छोटे आहे, मध्यम आहे, मोठे आहे। परंतु आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नचा जर विचार केला, एक एकल व्यापारी संस्थेचा किंवा ज्याला असं म्हणता येईल की एक व्यक्ती मालक असलेल्या व्यापारी संस्थेचा जर आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपल्या अवतीभोवती आहेत। एकल व्यापारी संस्थेची उदाहरणं जर आपण बघितले तर जनरल स्टोर्स आहेत, मेडिकल आहे, एखादं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं रिपेअरिंग सेंटर आहे, सोनाराची दुकानं आहेत, कॉटन शॉप आहे, म्हणजे कापडाचं दुकान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे केश कर्तनालय आहे, ब्युटी पार्लर्स आहेत। हे सगळे जे काय आहे हे एकल व्यापारी संस्थेचे उदाहरण आहे। अशा प्रकारचे एकल व्यापारी संस्थेच्या अवतीभोवती आपल्या बरेचसे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्याच व्यावसायिकांना दिवसभरामध्ये जेवढेही त्यांच्या व्यापाराशी संदर्भात व्यवहार होतात ते सगळे एका विशिष्ट खाते पुस्तकामध्ये नोंदवावे लागतात। तर अशा प्रकारे हे सगळं रेकॉर्ड ठेवण्याचं जे काही काम आहे, या नोंदी करण्याचं जे काम आहे, यालाच अकाउंट किंवा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हटलं जातं। मित्रहो, बुक कीपिंग या विषयाचा विचार आपल्याला करत असताना व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदींच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे। अशा प्रकारच्या नोंदी की ज्या व्यवसायाच्या अंतर्गत जेव्हा केल्या जातात त्यावेळी त्या तारखेला केलेल्या सगळ्या नोंदींच्या बाबतीमध्ये जेव्हा तो व्यापारी एका विशिष्ट तारखेला एका विशिष्ट दिवशी त्या सगळ्या नोंदींचा विचार करत असतो, तेव्हा कुठला तरी एखादा निर्णय त्या व्यवसायाशी संदर्भात घेण्यात त्याला पॉसिबल होतं, म्हणजे ते त्याला सहज शक्य होतं। परंतु या नोंदीशिवाय एखादा निर्णय त्या व्यवसायाच्या अंतर्गतला तो घेऊ शकत नाही। आणि म्हणून प्रत्येक व्यापारी व्यावसायिक संस्थेमध्ये, उद्योग संस्थेमध्ये झालेले सगळे व्यवहार तारखेनुसार
खात्यांच्या प्रकारानुसार त्या वेळेला ते त्या ठिकाणी रेकॉर्ड करावे लागत असतात, ते त्या ठिकाणी लिहून ठेवावे लागत असतात. आणि मग वर्षभरामध्ये त्याला जेव्हा किंवा त्या ठिकाणी त्या सगळ्या व्यवहारांची किंवा त्या व्यवहारांपैकी एखाद्या व्यवहाराची त्याला आवश्यकता निर्माण होते, तेव्हा त्या व्यवहाराला त्याला तपासणं शक्य आहे. तेव्हा व्यवसायातील या सगळ्या व्यावहारिक नोंदी केवळ म्हणजे होणं फक्त महत्वाचं नाही, तर त्याचं त्यावेळी रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. अनेक व्यवहार दिवसभरामध्ये होतात. खरेदीचे होतात, विक्रीचे होतात, रोख खरेदीचे होतात, रोख विक्रीचे होतात, उधार खरेदीचे होतात, उधार विक्रीचे होतात. हे सगळे जे व्यवहार आहेत हे त्या पुस्तकांमध्ये त्या तारखेनुसार ते नोंदवावे लागतात. या सगळ्या गोष्टी या बुक किपिंग मध्ये करणं शक्य आहे आणि म्हणून आपण बुक किपिंगचा या ठिकाणी विचार करतोय. आता एक मालक म्हणून जसं याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, रेकॉर्ड करणं गरजेचं आहे, पण पुस्तक पालन आणि लेखाकर्म किंवा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय किंवा हा सब्जेक्ट केवळ एक व्यावसायिक म्हणून त्या व्यवसायाच्या मालकालाच आवश्यक नाही, तर या बुक किपिंगमुळे आज देशाचं गव्हर्नमेंट, त्या व्यवसायाला गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, त्या व्यवसायाला कच्च्या अथवा कच्च्या मालाचा पुरवठा करणारे पुरवठादार, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्या व्यवसायाशी संदर्भात असलेले कर्मचारी, त्या व्यवसायाचं उत्पादन खरेदी करणारे किंवा त्या व्यवसायाच्या उत्पादनाचा उपभोग घेणारे ग्राहक, या सगळ्या लोकांना या बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी उदाहरण मी जर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं हे सगळं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं जे काम ते करतं, तर यामुळे कोणाकोणाला फायदा होतो? व्यवसायाच्या मालकाला फायदा होतो. तो आपण पाहणार आहोत प्रत्यक्षात कसा फायदा होतो. त्याला नफा किती झाला, तोटा किती झाला त्याला पाहता येतं. परंतु जर आपण देशाच्या सरकारला काय फायदा आहे याचा, तर देशाच्या सरकारला हा फायदा आहे की या व्यवसायाला, ज्या व्यवसायाने लेखे लिहून ठेवलेले आहे आणि ते वर्षाच्या शेवटी तपासलेले आहेत, त्या व्यवसायाला वर्षाच्या शेवटी नफा झाला की तोटा हे पाहता येतं. जर नफा झाला असेल तर त्याला किती प्रकारचा टॅक्स आपल्याला आकारता येऊ शकतो हे गव्हर्नमेंट पाहतं, भारत सरकार पाहतं. मला सांगायचं काय की नफ्यानुसार टॅक्स किती लावायचा हे सरकारला निश्चित करता येतं. मग उत्पादन कर असेल, व्यवसाय कर असेल, विक्री कर असेल, अनेक वेगळ्या प्रकारचे कर आहे. हे सगळे कर तेव्हाच लावता येतात जेव्हा तो व्यवसाय किती नफ्यात येते, म्हणजे सरकारला याचा फायदा होतो. कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो, पगार वाढून मिळतो. गुंतवणूकदारांना ज्याला म्हणता येईल की प्रॉफिट मिळतो किंवा बोनस मिळतो, म्हणजे या सगळ्या डिव्हिडंड मिळतो. गुंतवणूकदारांना काय मिळतो तर लाभांश मिळतो. सांगायचं काय की वेगवेगळ्या ग्राहकांना त्याच्या वाजवी दरात जसं नफा वाढेल तसं वस्तूंच्या दर्जामध्ये, किमतीमध्ये बदल होत असतात किंवा वस्तूंच्या दर्जाबद्दल ग्राहकांना खात्री प्राप्त होते. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटकांना बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे बेनिफिशियली आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. अशा पद्धतीने या प्रास्ताविकामध्ये आपण हा विचार करत होतो. मित्रहो, आपल्याला एक्झॅक्टली हा विचार या ठिकाणी आता करायचा आहे की या लेखांकनाची उत्क्रांती कशी झाली. इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग आपल्याला विचार करावा लागेल. लेखांकनाची उत्क्रांती. याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग. मित्रहो, या ठिकाणी आपण जर विचार केला की लेखांकनाची उत्क्रांती कशी झाली, तर लेखांकन हे काही काल आज तयार झालेलं नाही. अकाउंट हे काही काल परवा जन्माला आलेलं नाही. आपण जर बघितलं तर भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये अर्थमंत्री होते कौटिल्य, आणि त्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा व्यवहारांचं रेकॉर्ड कसं करावं या विषयीचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कौटिल्यांपासून आपण म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांपासून अशा प्रकारचे व्यावहारिक जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते मेंटेन करण्याचं काम सुरू आहे भारतासारख्या देशामधला. आपण विचार करू केला किंवा 12व्या शतकामध्ये आपण जर बघितलं तर डेबिट किंवा क्रेडिट म्हणजे नावे आणि जमा या विषयीचे दाखले आपल्याला 12व्या शतकामध्ये आपल्याला झालेले पाहायला मिळतात. अगदीच आपण जर विचार केला त्याचा तर साधारणतः 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला जी काही औद्योगिक क्रांती झाली, तर त्या काळामध्ये व्यवसायाचा मालक
हा फक्त व्यवसाय सुरू करू शकतो, परंतु त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सहकाऱ्यांची म्हणजेच शेअर्स होल्डरची म्हणजेच गुंतवणूकदारांची त्याला मदत घ्यावी लागली. आणि म्हणून या काळामध्ये व्यवसायाचं स्वरूप वाढलं म्हणजे काय झालं एक्झॅक्टली 19व्या शतकाच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर या नवनवीन संकल्पना, मालक वेगळा झाला, गुंतवणूकदार वेगळा झाला, म्हणजे व्यापकता वाढत गेली. आणि 21व्या शतकात तर विचारूच नका. 21व्या शतकामध्ये त्याचा 20व्या शतकात आणि 21व्या शतकात आणखीच वेगळा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. पण 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर औद्योगिक क्रांती झाली आणि एका छताखाली अनेक वेगळ्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला सुरुवात झाली. आणि आपण जर बघितलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये 12 वेगळ्या प्रकारचे व्यवसाय अस्तित्वात होते. त्याला 12 बलुतेदार पद्धत असं म्हटलं जातं. आज आपण या ठिकाणी त्याचा विचार म्हणजे एक खेडं जे होतं, खेडं किंवा एखादं जे छोटंसं गाव होतं ते स्वयंपूर्ण होतं. त्या गावामध्ये त्या गावात असलेल्या व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत त्या तिथेच पूर्ण केल्या जात होत्या. त्या काळात ग्रामीण भागामध्ये गावामध्ये सोनार होता, लोहार होता, परीट होता, सुतार होता, वेगळ्या प्रकारचं बांधकाम करणारा कारागीर होता, अनेक वेगळ्या प्रकारचे त्या काळात कलाकुसर असलेले व्यक्ती त्या गावात होते. आणि म्हणून ही सगळी लोक त्या ठिकाणी त्यांच्या गरजा पूर्ण करत होते. शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडनं धान्याच्या स्वरूपामध्ये या सगळ्या वस्तूंची देवघेव होत होती. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, परीट, वेगवेगळ्या प्रकारचे नावी, हे सगळ्या प्रकारचे व्यवसाय त्या काळात 12 वेगळ्या प्रकारचे 18 वेगळ्या प्रकारचे व्यवसाय त्या काळात अस्तित्वात होते. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं, यंत्राच्या मदतीने वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात झाली. परिणाम स्वरूप हे सगळं उत्पादन कारखान्यांमध्ये सुरुवात झाली आणि मग सगळी खेडी आज ओस पडली, बंद पडली, ते व्यवसाय संपुष्टात आले आणि व्यक्ती हा खेड्याच्या ऐवजी शहराकडे धावू लागला. सांगायचं काय की अशा प्रकारच्या या काळामध्ये व्यवसाय अस्तित्वात आला, यंत्राच्या मदतीने अस्तित्वात आला, त्याच्यामध्ये प्रगतता तयार झाली आणि त्यामुळे त्या व्यवसायाचं व्यवहार करण्याचं स्वरूप बदललं. परिणामी आणखी मोठ्या प्रमाणावर जसजसे व्यवहार वाढले तसतसं बुक किपिंग आणि अकाउंट असण्याची आवश्यकता निर्माण झाली. मला हे सांगायचं आहे की या विषयाचं पुस्तक बनवणं आणि लेखाकरणाची आवश्यकता दिन प्रतिदिन वाढत गेली. 20व्या शतकामध्ये आणखी त्याचं स्वरूप राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलं. संपूर्ण जगच बाजारपेठ झालं. आज आपण जर बघितलं जर्मन म्हणजे जापान, चीन, जर्मन, USA सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या देशातल्या वस्तू सगळ्या जगभर विकल्या जात आहेत. म्हणजे संपूर्ण जग आता एकच बाजारपेठ झालेलं आहे. त्यामुळे व्यवहाराचं स्वरूप तर अत्यंत क्लिष्ट होत चाललंय आणि म्हणून आज तर प्रत्येकाला आवश्यकता झालेली. आणि 21व्या शतकाच्या तोंडावर आपण जर बघितलं तर आज तर ती समाजाची आवश्यकता झाली. प्रत्येक छोट्यातला छोटा व्यक्ती देखील आज कुटुंबामध्ये व्यवहार लिहितोय. तो किती खर्च करतोय, त्याला किती उत्पादन होतंय, त्याचे किती बाकी राहत आहेत, तो नफ्यात आहे की तोट्यात आहे की काय, या सगळ्या गोष्टी आज लेखांकनाच्या माध्यमातून पुढे आल्या. छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्याला देखील आज त्याचे व्यवहार मेंटेन करावे लागत आहेत. अलीकडच्या काळात तर म्हणजे कॅशलेस ट्रान्झॅक्शन सुरू झाले. प्रत्येक व्यक्तीला IT रिटर्न दाखल करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर अकाउंट हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा म्हणून पुढे आलेला आहे. आणि म्हणून आपण त्यातच आपण जर बघितलं, अर्थात आपण जर बघितलं तर या बुक किपिंग मध्ये शके 1494 मध्ये खऱ्या अर्थाने इटली सारख्या देशामधल्या एका व्यापाऱ्याने, इटाली देशामध्ये एक मर्चंट होता, एक व्यापारी होता, ज्याचं नाव होतं लुका डी बर्गो पॅसिओलो. त्याचं नाव काय होतं? लुका डी बर्गो पॅसिओली. हा एक व्यापारी होता, पॅसिओली. लुका डी बर्गो पॅसिओली हा इटालियन व्यापारी होता आणि या व्यापाऱ्याने द्विनोंद पद्धती, लेखांकनाची द्विनोंद पद्धती शोधून काढली, जिला द्विनोंद पद्धतीला डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग असं म्हटलं जातं. द्विनोंद लेखाकर्माची द्विनोंद पद्धती, डबल एंट्री सिस्टीम, ही पद्धत त्याने अस्तित्वात आणली. म्हणजे आपण जर विचार केला विद्यार्थी मित्र हो, तर 1494 आणि 2020 म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं
म्हणजे 21वे. आता शतक किती आहे? 21वा. आपण जर बघितलं हे 14वे शतक आणि हे 21वे शतक म्हणजे जवळजवळ किती 600 वर्ष झाली. 600 वर्षापूर्वी ल्युका डी बर्गो पासिओली यांनी या द्विनोंद पद्धतीनुसार व्यवहार लिहिण्याची एक पद्धत अस्तित्वात आणली. आज 600 वर्षानंतर या पुस्तकामध्ये म्हणजे या बुकमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे बदल झाले असतील. मात्र एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र की हे सगळे जरी बदल झालेले असले तरी देखील आजही खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर कितीही बदल झालेला असला या विषयामध्ये कितीही व्यापकता आलेली असली तरी देखील त्या काळात या ल्युका डी बर्गो पासिओली यांनी शोधून काढलेले जे नियम आहेत ते आजही जशाच्या तसे उपयोगी पडतात. आजही 600 वर्षानंतर म्हणजे अशा पद्धतीने ही उत्क्रांती या विषयाची म्हणजे आपण जर बघितली तर चंद्रगुप्त मौर्यांपासून तर अगदी 21व्या शतकापर्यंत या सगळ्या या विषयाची जी काही व्यापकता आहे ही विकसित होत गेली. यानंतर आपल्याला पाहावं लागेल की हा जो विषय आहे या विषयामध्ये असलेल्या परिभाषा किंवा संकल्पना ज्याला म्हणूया आपण अर्थ व संकल्पना, लेखाकर्माचं अर्थ व संकल्पना, मीनिंग अँड डेफिनेशन. विद्यार्थी मित्र हो, पुस्तकपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार खाते पुस्तकामध्ये शास्त्रीय पद्धतीने नोंदविणे. पुस्तकपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार खाते पुस्तकामध्ये शास्त्रीय पद्धतीने नोंदविणे. याचा अर्थ आपण जर बघितलं तर जेवढेही उद्योग व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये होत असलेले सगळे व्यवहार हे शास्त्रीय पद्धतीने नोंदवावे लागतात. शास्त्रीय पद्धतीने म्हणजे काय तो विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी प्रथमतः त्याची जी डेफिनेशन आहे तिचा विचार करणं आवश्यक आहे. पुस्तकपालन म्हणजे व्यवसायातील पैशाशी संबंधित असलेले व्यवहार खाते पुस्तकामध्ये योग्य पद्धतीने नोंदविण्याची कला व शास्त्र आहे. म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी बुक कीपिंग अँड आर्ट अँड सायन्स. मराठीत पुस्तकपालन हे कला व शास्त्र आहे. ही व्याख्या आहे बुक कीपिंगची. व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग? बुक कीपिंग अँड आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस. म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गत असलेले जे ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये असलेला रेकॉर्ड हे बुक कीपिंग करतात. पण आर्ट अँड सायन्स पुस्तकपालन ही एक कला आहे. याचा अर्थ काय की कोणतंही कार्य करण्यासाठी जसं व्यक्तीकडे स्किल असावं लागतं, कुशलता असावी लागते, तसंच आपल्याला या ठिकाणी विचार करायचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये की हे काम म्हणजे काय, कलात्मक काम आहे. कलात्मक काम आहे, आर्ट आहे. म्हणजे काय तर लक्षात घ्या की खरेदी, विक्री, रोख खरेदी, रोख विक्री, उधार खरेदी, उधार विक्री हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्यवसायाचे व्यवहाराचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारानुसार त्या पुस्तकांमध्ये त्याचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं ही कलात्मक बाब आहे. आणि हे काम या लेखांकनामध्ये म्हणजे या बुक कीपिंग मध्ये केलं जातं. म्हणून त्याला म्हटलेलं अँड आर्ट. तसंच आहे सायन्स, बुक कीपिंग अँड आर्ट अँड सायन्स. सायन्स शास्त्र आहे, बुक कीपिंग हे शास्त्र आहे. कसं शास्त्र आहे तर मित्र हो लक्षात घ्या की लेखाकरण बुक कीपिंगशी संदर्भात, पुस्तकपालनाशी संदर्भात जेवढे पण रूल आणि कंडिशन आहेत, अकाउंटचे सर्व जे काही नियम आहेत हे नियम काय एका भारतासारख्या देशामध्ये फक्त लागू पडत नाहीये किंवा फक्त भारतासारख्या देशामध्ये ते नियम अस्तित्वात नाही. तर बुक कीपिंगच्या संदर्भामध्ये असलेले रूल्स, त्याचे मेथड्स या भारताशिवाय संपूर्ण जगामध्ये एकाच प्रकारचे आहेत. त्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल नाही. कुठलाही प्रकारचा बदल नाही. म्हणजे रोख ट्रान्झॅक्शन ज्या पद्धतीने भारतात केलं जातं त्याच पद्धतीने ते जपानमध्ये केलं जातं, अमेरिकेमध्ये केलं जातं, इंग्लंडमध्ये केलं जातं, फ्रान्समध्ये केलं जातं, रशियामध्ये केलं जातं एक्सेट्रा.
अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटमध्ये ते त्याच रूलनुसार केलं जातं आणि म्हणून याला शास्त्र म्हटलेलं आहे, सायन्स म्हटलेलं आहे. थोडक्यात आपण या बुक किपिंगच्या संदर्भामध्ये त्याची जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेचा या ठिकाणी विचार केला. आता आपल्याला याचे फीचर्स पाहिजे आहेत, म्हणजे वैशिष्ट्ये, या पुस्तक पालनाचे काही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. मित्र हो, हे सगळं ऐकत असताना तुम्हाला जिथे कुठे काही अडचण येत असेल तर ती आताच तुम्ही नोट डाऊन करा. मला नंतर फोनच्या माध्यमातून तुम्ही ती विचारू शकतात. मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला पुस्तक पालनाची वैशिष्ट्ये. शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. पुस्तक पालनाचे वैशिष्ट्य काय, तर पुस्तक पालनामध्ये व्यवसायाच्या अंतर्गत होत असलेले जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांच्या दैनंदिन स्वरूपात नोंदी केले जातात. जी काही ट्रान्झॅक्शन होती तर ती कशी होते, दैनंदिन केले, रोजच्या रोज. आज जो व्यवहार घडला तो त्याच दिवशी लिहिला जातो. दुसरं आहे की सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या आर्थिक स्वरूपाच्या आहेत, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. सगळ्या नोंदी दररोजच्या दररोज केल्या जातात, शिवाय ज्या होतात त्या सर्व आर्थिक स्वरूपाच्या केल्या जातात, विशिष्ट कालावधीसाठीच केल्या जातात. तिसरं काय, विशिष्ट कालावधीसाठी, उदाहरणार्थ 1 वर्ष, 2, 3, विशिष्ट कालावधीसाठीच ह्या सगळ्या नोंदी केल्या जातात. याबरोबरच ह्या सगळ्या नोंदी नियम व नियमावर आधारित असतात. जे काही लेखा पुस्तकाचे, पुस्तक पालनाचे जे नियम आहेत त्या नियमाला समोर ठेवूनच या नोंदी केल्या जातात. याशिवाय या सर्व नोंदी कलात्मक आणि वैज्ञानिक पद्धतीने केल्या जातात. उदाहरणार्थ काय की जर खरेदीशी संदर्भात नोंद असेल तर ती खरेदी पुस्तकात लिहिली जाते, परंतु तीच नोंद जर उधार खरेदीशी संदर्भात असेल तर ती रोख खरेदीऐवजी उधार खरेदीच्या पुस्तकामध्ये केली जाते. आणि जेव्हा ती उधार खरेदीच्या पुस्तकामध्ये केली जाते तेव्हा त्याची जी काही ट्रान्झॅक्शन असेल नियमानुसार त्याच नियमानुसारच्या ट्रान्झॅक्शननी ती केली जाते. अशा पद्धतीने ही पुस्तक पालनाची काही फीचर्स आहेत. परत एकदा बघा की पुस्तक पालनाचं पहिलं वैशिष्ट्य काय की पुस्तक पालनामध्ये दैनंदिन स्वरूपाचे व्यवहार पार पाडले जातात, आर्थिक स्वरूपाचे ते व्यवहार असतात, विशिष्ट कालावधीसाठीच ते व्यवहार असतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर चौथं जे फीचर आहे ते आहे नियम आणि नियमावर आधारित असतात. ते नियमानुसारच केले, नियमानुसारच ते व्यवहार पार पाडले जातात. आणि शेवटी आपण जर बघितलं तर ते कलात्मक व शास्त्रीय पद्धतीने केले जातात. अशा पद्धतीने हा एक भाग या ठिकाणी आपण विचारात घेतला. विद्यार्थी मित्र, या पुस्तक पालनाच्या संदर्भामध्ये काही उद्दिष्ट आहेत, त्याचं काही महत्व आहे, हाही विचार आपल्याला करावा लागेल. आपण आतापर्यंत हा एक भाग या ठिकाणी विचारात घेऊ आणि पुढच्या भागाला आपण नंतरच्या तासाला विचारात घेऊ.